शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे सोमवार, तारीख आहे 20 जुलै. आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. मंगळवार 21 जुलै आणि सोमवार 20 जुलै असा 2 दिवसाचा. आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आता हवामानामध्ये बदल होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या परिसरातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर सावंतवाडी परिसर जर बघितला, सावंतवाडी त्याचबरोबर कणकवली, अ, विजयदुर्ग, त्याचबरोबर देवगड, राजपूर, लांजा हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर जर रत्नागिरी, जयगड हा जर परिसर जर बघितला, गुहागर, दाभोल, त्याचबरोबर अंजनी, चिपळूण हा जर परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस हा जोरदार पद्धतीनं होणार आहे. आपण जर कराड परिसर जर बघितला, कराड, ईश्वरपूर, आता येथे बघूया आपण काही बदल आपल्याला वातावरणात जाणवतोय का. आपण जर दुपारनंतर जर कराड, ईश्वरपूर हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये रिमझिम पावसाची सुरुवात ही होणार आहे. त्याचबरोबर आपण सातारा परिसर जर बघितला, साताऱ्यामध्ये आपण इथे बघू शकता, साताऱ्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. जर झाला तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस रात्री 10-11च्या सुमारास होऊ शकतो. कारेगावला देखील तीच परिस्थिती आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे, पाऊस वगैरे काही नाही आहे. आपण जर वाई परिसर बघितला, भोर, वाई, तर या परिसरात देखील पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर परिसरात देखील पाऊस हा पडणार आहे. महाड, त्याचबरोबर इथे माणगाव आहे, गोरेगाव आहे, ताला आहे, मुरुड, जंजिरा आहे, अलिबाग आहे, पेन आहे, नागठाणे आहे, कर्जत, लोणावळा या परिसरात देखील पाऊस हा होणार आहे. आज आपण जर पिंपरी चिंचवड, पुणे परिसर जर बघितला तर येथे आपल्याला, आपण जर बघितलं तर येथे बऱ्याचशा भागांमध्ये म्हणजे वातावरणामध्ये बदल आपल्याला होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड, पुणे या परिसरामध्ये, वाघोळी, तुळापूर, त्याचबरोबर सासवड, जेजुरी या परिसरामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण जर चाकण परिसर जर बघितला, चाकणमध्ये देखील काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. खेडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. मध्ये देखील पाऊस होणार आहे. त्याचबरोबर कर्जत, रसायनी, पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, ठाणे हा संपूर्ण परिसर जर बघितला, मीरा भाईंदर, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे पाऊस हा पडणार आहे. आपण जर बोईसर, धानू, त्याचबरोबर नाशिक परिसर या परिसरात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे. नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, पण पाऊस हा त्या भागात देखील होणार आहे. येथे जर बघितलं तर वातावरणामध्ये आपल्याला बदल हा संध्याकाळी जाणवत आहे, म्हणजे बदल होताना दिसत आहे. चांदवडला देखील रिमझिम पाऊस होईल. मालेगावला देखील पाऊस होणार आहे रिमझिम. नागपूरला पाऊस होणार आहे. साक्रीमध्ये देखील पाऊस आहे. धुळे, अंबळनेर, त्याचबरोबर परोला, चापोडा, जळगाव, धरणगाव, पाचोरा, शेवगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर, बुलढाणा, चिखली, जाफराबाद, त्याचबरोबर लोणार हा परिसर जर बघितला इथे देखील पाऊस आहे. त्याचबरोबर आपण इथं जर जिंतूर, शेलू, परतूर, माजलगाव, वडवणी, केज, अंबाजोगाई, कळंब, तेर, धाराशिव, लातूर, शिरूर, त्याचबरोबर उदगीर, तर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर आपण जर धाराशिव परिसर जर बघितला, धाराशिव, बार्शी, वैराग, तुळजापूर, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, त्याचबरोबर आपण जर इथे जर मोहोळ परिसर बघितला, पंढरपूर परिसर जर बघितला, कुरुडवाडी, इंदापूर, करमाळा हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील रिमझिम पावसाने सुरुवात ही होणार आहे. त्याचबरोबर आपण जर अजून बघूया वातावरणामध्ये आपल्याला काही बदल जाणवतो आहे. भूममध्ये, बार्शीमध्ये, कळंबमध्ये, केज, अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, नलदुर्ग, उमरगा हा परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस हा पडणार आहे. आपण जर मंगळवारी 21 जुलैला जर बघितलं
तर आपण दुपारनंतर म्हणजे दुपारनंतर वातावरणामध्ये आपल्याला बदल जास्त प्रमाणात जाणवत आहे. लातूर परिसर जर बघितला, लातूर, शिरूर, उदगीर, त्याचबरोबर निजामाबाद, नायगाव, त्याचबरोबर पेठउंबरी, भोकर, नांदेड, बसमन, पूर्णा, अ, गंगाखेड, परळी, परतुरी, परभणी, माजलगाव, वडवणी, त्याचबरोबर गेवराई, अंबड, जालना, त्याचबरोबर परतूर, मंठा, जिंतूर, शेवगाव, हिंगोली हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 21 जुलैला होणार आहे. आपण जर वाशिम परिसर जर बघितला, वाशिम, मालेगाव, परतूर, अकोला, खामगाव, त्याचबरोबर मलकापूर, बोदवड, जामनेर, भुसावळ, जळगाव, त्याचबरोबर पाचोरा, शेवगाव, चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर पारोला, त्याचबरोबर अंबळनेर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मंगळवारी 21 जुलैला होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे बघू शकता, इथे शिरपूर आहे, त्याचबरोबर धुळे आहे, मालेगाव आहे, नांदगाव आहे, मनमाड आहे, चांदवड आहे, त्याचबरोबर येवला आहे, कोपरगाव आहे, वैजापूर, खिरडी, गंगापूर आहे. हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर सिन्नर, नाशिक, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर पेठ परिसर, खंडाळा, घोटी, शहापूर, कोळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, पेण, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई, विरार हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे जास्त प्रमाणात नाही, पण रिमझिम पावसाला या भागात देखील सुरुवात ही होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जरा पेण, अलिबाग, नागठाणे, लोणावळा, त्याचबरोबर लवसा, माणगाव, महाड, मंडणगड, त्याचबरोबर हरिहरेश्वर, दापोली, खेड, महाबळेश्वर, चिपळूण, दाभोळ, जयगड, संगमेश्वर हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. रत्नागिरी परिसरात बघूया आपण काही बदल आपल्याला अजून जाणवत आहे का? पण रत्नागिरीमध्ये देखील म्हणजे दुपारनंतर रिमझिम पावसाची त्या भागात देखील सुरुवात ही होणार आहे. आपण जर कणकवली परिसरात जर बघितलं, सावंतवाडी, कणकवली या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन मंगळवारी 21 जुलैला पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर इथे विटा आहे, तासगाव आहे, सांगली आहे, इचलकरंजी आहे, कोल्हापूर आहे, ईश्वरपूर, कराड, विटा हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये पाऊस हा रिमझिम पद्धतीनं असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे, 20 जुलै आणि 21 जुलै. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.